चावा मारतात त्याला. ये बाबा. छोटे छोटे आहेत सगळे. आता इथे काम करायला अमिताभ बच्चन. हाय गाईज, कसे आहे तुम्ही सगळे? भरपूर दिवसानंतर मी ब्लॉग बनवतो आणि आता मी आलो गावाला. म्हणजे अचानक प्लॅन केला आम्ही की गावाला जायचं आहे आणि कशासाठी जायचं ते मी तुम्हाला दाखवेनच. आता सकाळी कार रात्री निघालो आम्ही 11 वाजता निघालो. खूप लेट झालं आणि खूप लोक मुंबईवरून गावाला चालले. म्हणजे वेकेशन पण पडलं आहे ना मुलांना, त्याच्यामुळे खूप लोक चालले आहेत गावाला. आणि एवढा ट्रॅफिक होतं ना, आम्हाला लिटरली दापोलीला पोचायला 7:30 वाजले कारने. आणि एवढी लोक, बाप रे. इंदापूर, कोलाड, माणगाव सगळीकडे ट्रॅफिक, सगळीकडे बस आणि कार बाईकवाले एवढे होते की विचारू नका. आणि सकाळी आलो आणि मी झोपलो लगेच, कारण की थकलेलो गाडी चालवून, त्याच्यामुळे मग झोपून गेलो. आता उठलोय मी, जरा फ्रेश वाटतंय आता मला. हा गावचं वातावरण बघ किती भारी आहे. बघितलं असेल तुम्ही गावचं वातावरण. आणि ऊन पण बघा, एवढं नाही जसं मुंबईला लागतं, पण आहे गावाला पण. आणि मी झोपून उठायच्या आधी या लोकांनी एवढे सारे आंबे काढून ठेवले आहेत ना, ते पण तुम्हाला दाखवते. तिथे ठेवले आहेत आतमध्ये पडवीमध्ये. तुम्हाला आधी मी मागे दाखवतो कुठे कुठे आंबे काढले ह्या लोकांनी. आणि अजून पण आहेत 2-4 झाडं, त्याच्यावरती पण खूप आलेत, कारण की आता ऊन खूप लागतं ना, त्याच्यामुळे जेवलेत आणि बाकी सगळे झोपलेत. आता मी उठलोय, आता मी जाणार आहे आंबे काढायला. फणस पण खूप आले तिथे, ह्या झाडावरती पण खूप आलेत बघा, तुम्हाला दिसतात आहे इकडे आंबे. हे बघा किती आहेत, खूप सारे आहेत. आणि ते फणस बघा किती आहेत. मला खालती दाखवते किती फणस आहेत ते. एकदम खाली खाली, लहान मुलं पण काढतील एवढे खाली खाली आहे बघा. एकदम खाली, हातालाच लागून आहे, रस्त्याला लागून आहे एकदम. पूर्ण झाडावरती ते तिथे वरती मोठे मोठे आहेत तिकडे त्या साईडला. या आंब्यावरती खूप आंबे लागले बघा, दिसत असतील तुम्हाला छोटी छोटी. तिथे पण फणस लागले त्या साईडला. आणि ती गाडी घेऊन आलेलो आम्ही काल, तिकडे उभी आहे त्या साईडला. हिला तर तुम्ही ओळखत असाल, बघितलं असाल माझ्यासोबत. माझी बायको आहे ती. मला तिच्या इथला थोडासा टूर करणार आहे, दाखवणार आहे कसं काय आहे ते. आणि इथे बघा काय काय सुकत घातलं ते दाखवतो तुम्हाला. कोकम आहे आणि मिरच्या आहेत बघा, सुक्या मिरच्या लाल त्या, आणि हे ओले कोकम आहेत. अजून टाईम आहे, ते सुकतात आहे. आमच्या इथे आता पोरं नाहीत ना वाडीमध्ये, आमच्या वाडीत ते हे दिसणार पण नाही तुम्हाला. अंगण्यामध्ये 1, 2, 3 असे गायब होत राहतात. आणि हे घर आहे जे की आता मी लाडघरमध्ये आहे, दापोलीमध्ये. बघा किती छान वातावरण, शांत. एक दिवस का असू नाही, पण गावाला आले होते एवढं भारी वाटतं ना. आणि वेळ कुठे निघून जातो तेच कळत नाही. चला तुम्हाला दाखवतं मागच्या साईडचा. आता बघा काय दाखवते, कढीपत्ता. कढीपत्ता लावलेला मस्त झालं कढीपत्ता. हे सुपारीचं झाड आहे, पेरू पण आले वरती चिटकू पिटकूशे. हे पण सुपारीचं झाड आहे. हे सुरणाचं झाड आहे. हे बघा, हे सुरणाचं झाड आहे. कोणाला हवं असेल तर सांगा वहिनीला, तुमच्या वहिनीला सांगावे. आणि हे इथे केळी आले, हे एलची केळी आहेत, मस्त आहेत. येतात तेव्हा सांगतात. हे कसलं झाड आहे का? कुठलं? हे वाला आय थिंक रामफळ या सीताफळचं वाटतं मला. येऊ कडू कडू. हे बघा हे आंबे बघा किती चुटकू चुटकुशे आहेत, खालती खालती आलेत. हे अजून झाले नाही आहेत, झालेत ते आम्ही काढले. हे बघा किती आले ह्याच्यावरती खालती खाली, तेव्हा तिकडे पण आहे. याच्या भावानी लावलंय, हिच्या सॉरी इथे पण एक हे लोकांनी लावलंय. सॉरी सुपारी आहे, ही पण सुपारी आहे. हे अननस आले. हे काजू बघ किती पडले, ते उचलत ना तुम्ही. हे बघा ना किती काजू पडले तिकडे, कोण उचलणार हे लोक. काजूवरती काजू पण आले चिक्कार.
हे बघा किती आंबे आले तिथे, छोटे छोटे खालचे. टणंग टणंग. हे आता आम्ही नाही काढणार आहे, हे काढतील. बघा किती मोठी आंब्याची. हो, हे पप्पानी 2 आंबे मर्ज करून आंब्याची झाडं लावली. बघा तावा मारतात त्याला, आंबट आहे. आमच्या झाडावरती पण लागायचे, पण आम्ही पण झाड कट केलं, आता नवीन लावायचं आहे आम्हाला. फणस खाली आले एवढं हे लोकांचंच आहे. हे ते तिथे तुम्हाला बाउंड्री दिसत असेल, तिथून हे खालती एवढं हे पण आहे ते आहे. हे इथून तिथे असं आमच्या इथे आहे, पण आम्हाला छोटीशी जागा आहे. ह्याचं हे आमचं घर आहे आणि हे आमचं एवढं मागच्या साईडचं असेल, म्हणजे ते घर असेल आणि एवढं असं पॅसेज आमच्या मागे आवाड बोलतो आम्ही. तुम्ही काय बोलता? परसाव. हे लोक परसाव बोलतात, आम्ही आवाड बोलतो पाठीमागे. सो आम्हाला आहे तरी काय काय लोकांना मागे जागाच नसते, आणि काय काय लोकांच्या तर गावाला एकदम चिटकून घर असतात बाजूबाजूला. सो आम्ही लक्की आहोत की आमच्या आजूबाजूला घरं आहेत, पण थोडी असं स्पेस आहे, अंगणे वगैरे आहेत आम्हाला मोठे मोठे आहेत. यांच्या बाजूला तर आहे घर, समोर घर आहे, यांचा अंगणा पण आहे, टेन्शन नाही. मागे बघा काय आहे, आणि लहानपणी याच्यावरती झुलायची बघा बघा बघा. ये बाबा राहू दे, मुंबईला जायचंय. अगं ये बघा, सांगून ऐकणार नाही, पण ठीक आहे. आता लहानपण आठवलं असेल, आम्ही पण असेच करायचो, टायर लावायचो, टायरमध्ये असे लटकवत राहायचो दिवसभर, इकडून तिकडे. कोण कोणाचे काजू चोरून आणतंय, कोण आंबे चोरून आणतंय. मग एकेकाच्या आवाडात जायचो, आणि आम्ही काय करायचो, मी वेकेशनमध्ये जायचो आणि हे गावालाच असायचे, गावाला असायचे ते जे गावची मुलं आहेत ती. आता मोठे झाल्यामुळे ते लोक कामाला वगैरे गेलेत तिकडे मुंबईला. आणि मी वेकेशनमध्ये जेव्हा सुट्ट्या पडायच्या मेमध्ये वगैरे, तेव्हा मी जायचो मम्मी पप्पांसोबत. आणि जेव्हा मग आम्ही जायचो 10-10, 15-15 दिवस, मग ते पोरं यायची आमच्या घरी, खूप जण यायची तेव्हा, आणि खेळायचे वगैरे, खूप मजा करायचे. आणि आम्ही 3-4 जण असे होते की एकेकांच्या काजूमध्ये जायचो. पहिला मी त्या हरेशच्या काजूमध्ये, मग शुभमच्या काजूमध्ये, मग माझ्या काजूमध्ये, सगळ्यांचे जे काजू जमव करायचे, ते छोट्या बिया टाकव का त्याच्या खाली आहेत, या सुक्या बिया असतात, अशा बिया घेऊन जायचो आणि वरती दुकानात जाऊन विकायचो आम्ही. तेव्हा काय ऑप्शन नव्हता ना दापोलीला जायला. हे बघ अजून पडल्या का खूप साऱ्या, पडल्या तिकडे पडल्या, तुम्ही टिपत का नाही त्या? ते तिकडे पण अरे, पण ते आता पडल्यात तसं वेस्ट जाणार, भरपूर आहे ते बघ तिकडे. बापरे दाखवतोय आता. हो हो, किती पडल्यात बघा, त्या साईडला तर खूप पडलं. सो आम्ही काय करायचो, मग हे बिया सगळ्या जमा करून दुकानात जाऊन विकायचो तेव्हा. आणि मग संध्याकाळी मस्त, संध्याकाळी किंवा दुपारी मस्त पार्टी करायचो, थंडा वगैरे हे ते पाणी ठेवलं पप्पा. असं सगळं आम्ही मजा करायचो खूप आधी. लहानपण खूप छान होतं. आणि आता शेड सुट्टी देत नाही गावाला जायला. हे बाजूवाल्यांचं आहे, मला वाटलं की हां बाबांचं झाड आहे, हे बाबांचं झाड आहे. बघा किती आंबे आले, हे नाही काढलेत आम्ही, हे त्यांच्या बाबांचं आहे बघा, खूप आले त्याच्यावरती. पण इथून हे शॅडो येते ना, उन्हामुळे दिसत नाही तुम्हाला, आत्ता दिसते बघा. हे तर एकदम आपल्या घराच्या बाजूला, आणि बाबांचं झाड आहे एकदम खाली मोठे नाहीये. हा हे आहे, काय बोलतात ते, माझे बघत असतील हरेश आणि शुभम, तर ते कमेंट करा प्लीज मला, जर मी खोटं काय बोललं असेल तर. आपण जर चोरले नसतील तर सिरियसली आम्ही चोरलेत ते आंबे. आणि आता ह्या लोकांनी जे काढलेत ना ते आंबे, ते तुम्हाला दाखवते मागच्या झाडावरून. हे आमच्या मॅडम दाखवतील झाड. चला आंबे दाखवा, चला. जास्त नाही काढायचे, अजून बाकी आहेत काढायचे. इथे एवढे, इथे एवढे. मला सांगा किती असतील, हे किती असतील, हे किती असते. आमचे सासरे बुवा बोलतात ते 1000 असतील काय. तर मी म्हटलं हे सिरीला विचारतो, हे सिरी प्लीज काउंट दिस मँगो. पण इथे नेटवर्क नाही ना, त्याच्यानंतर सिरीला असा फोटो काढला असता लगेच पाठवलं. ते सगळे आंबे भरायचे
आणि आम्हाला न्यायचेत मुंबईला. आमच्या सासूबाई बघा काय करतात, उसरी. आणि हे कोणी खाऊन ठेवलं इथे मी बघा बघा, थोडं दाखवतो या. उसरी बनवायची टेक्निक नाही, उसरी कशी बनवतात बघा. एवढ्या आंब्याची सगळ्यांची उसरी बनवणार आहेत ते. आता उसरी आता टाकूया सुकवायला. कुठे याच्या बाजूला टाकू? चला इथे टाकूया उसरी. थांबा. बघा उसरी हे पण उसरीच आहे, गोळे आहेत उसरीचे. बापरे. हा 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 बघा, हे उसरीचे गोळे आहेत. याच्या खालती आधी उसरी आहे. वास येतो भारी एकदम. आणि हे पण मला सुकवायला लागतं. तुला खडे तुपायला लागले इकडे मागे. खूप भारी वाटतं यार गावाला येऊन. एक दिवस पण असेल तरी पण किती छान वाटतं. तर हे आंब्याला छोटे आणि मोठे साईडला करणार आहे. तुम्ही सांगा किती आहे ते कमेंट करून. हे किती आहे, हे किती आहे, टोटल किती आहे ते सांगा. एवढे काढले आता, ते छोटे छोटे आहेत सगळे. बाकी आता दिसत नाही मला. मोठे मोठे जेवढे सगळे काढले. अजून ते तिथले बाकी आहेत काढायचे. आणि ही बघा मला चुना लावून तिकडे गेले झोपायला. मला बोलते आपण सोबत करूया. बघा चुना लावून पळाली मला बाहेर झोपायला आतमध्ये. झोप झाले आता पूर्ण. तर फटाफट कामाला लागूया, नाही तर वेळ लगेच जाईल. पेंडा आणलाय, सगळी तयारी झाली. इकडे पाणी वगैरे घेतलं तर फटाफट याला पुसायचे. त्याच्यातले आता बाकी आहेत थोडे. जरा ती बघा झोपले कसे. उल्लू ना मला. झोपून परत उठलो पण झोपले अजून ते. हो ओळखलं की नाही? काय बोलत नाही तुम्ही. तिथून गपचूप जाता तिथून पाठवून. मी बघितलं तुम्हाला. तुम्हाला थांबताव की नाही तिथे खिडकीतून बघायला थांबताव की नाही? तुम्ही इथे बघितला मला इथे आणि इथून मागे गेला. बरं बरं आहे. हा माझा मोठा भाऊ आहे. हा 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 ते रात्रभर गाडी जागरण काल काम म्हणून. आता बरं वाटतंय जरा. बाकी काय मग? हो बरं आहे. हो 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 बरं आहे बरं आहे सगळे. हा ते पाणी आणजा. उठले मला उल्लू बनवून गेली झोपायला. झोपायला झाले.
केंद्र निघते वाटतं. बघा बोल बच्चन, अमिताभ बच्चन. एक कशी टाकते बिना नीट थोडं. बघा महाराणी साहेब आमची दाबून घे फक्त. चाय बनवून घेऊन आले. हा दाबलेला तू घे पुसून करते. आता इथे काम करायला. बघा बघा बघा. चला मागे बघूया दादा कुठे काढतोय आंबे. आहेत काय? शेटनी बघू दे, चढलाय झाडावर इथे. हा पिकला आहे की कच्चा आहे? मस्त आहे ना कलर याचा, येल्लो ऑरेंज. हे पडलेले आहेत खालती आहेत ते साईडला, म्हणून असे साईडला ते ठीक आहे चालेल. हवाला काढू का? हा हवा नको, तो कलर नाही चेंज झाला. कलर चेंज ह्या झाडाचे काढायचे असतात. या झाडावरती हा झाला. यो बड़ी चले झाला लेके आम निकालने को. हे नाही काढायचे हे. पडलेलं नाही हे, याच्यातलंच बोलतो काढून ठेवते असं साईडला. हे चांगले आहेत एकदम, म्हणजे जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही, मस्त आहेत एकदम. भगवान वाव. एवढंसं झाड आहे त्याच्यावर किती लागलेत ना आतमध्ये आतमध्ये. बघा किती जमवले ते तिकडे. चिक लागले हाताला, शपथ. हा छोटा आहे ना, त्याला तोडला असता मी आता. एका झाडावर एवढं काढले. या बापरे. एवढं ठेवून येतो आधी.
पुढे ब्लेड आहे त्याचा. आतमध्ये ना ब्लेड त्याच्या. समोरच. जमलं काय नाही पिके एक पण नाही. हे ना तयार व्हायला टाइम जाईल. हा पावडर टाकायची गरजच काय आहे. ही बघ डेट बघ कुठे टाकलीस तू. खोटू देते ना. हा ब्लेड लागला बघ. बघितलंच नाही ब्लेड इथे आहे तो आतमध्ये. बघ इथे हा ब्लेड आहे इथे. मग लागला थोडं बघ. रक्त आलं. रक्त आलंच बघ थोडासा. किती धार आहे बघा. रक्त आलं लगेच. दिसतं तुम्हाला बघा. तर तिला कळलं ना तर तिचं रिॲक्शन बघा कसं आहे. तिला सांगतो तर मला लागला ब्लेड रक्त येते बघा. तर तिचं रिॲक्शन बघा कसं असेल. चालू बिट्टू ये लग गया मेरे को. ब्लेड लागला. ब्लेड तो आंबा काढताना. बँडेज आहे आपल्याकडे. काय बघू कुठे लागला. तो ब्लेड असतो तो. कुठे लागला. एवढा नाही लागला. हा हलत टाक. एवढा लागला. मला पण लागलाय. तिला माहित नव्हतं. बघितलं कसं केलं तिने. ते व्हिडिओ साठी बोलताय. हे बापरे एवढे अजून भरायचे. अजून झाडावरून काढायचे. अजून थोडेसे बाकी आहेत. चला मला माहितीच ना ब्लेड असं त्याच्यावरती लावले. हे आणि नवीन आहे. हा फ्रेश आहेत ना त्याच्यामुळे लगेच लगेच कापले जातात. लगेच घे एकदम दोन्ही आरामात. या 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 वरती का वरती. केच केच जाऊ दे चल. वजन झालाय. वजन वजन चला वजन झालं. बघा ब्लेड तर जरा सांभाळून काढायला लागेल. हाय ना. ओके डन. हो ना कसले मोठे आहे पण. हो एवढे मोठे मोठे. तिकडे तिकडे इकडे पडला. जाऊ दे असेच खराब होतात रे. बस झाले. तर गोणीमध्ये ते पडलेले पडके भरतो मग. इसकी हवा हो गई है टाइट. ये बोलते अभी बस हो गया. आहेत बे त्या साईडला दोन चार आहेत अजून. मी काढतो चल साईडला. हो चला आता मी काढतो. चला मिशन सक्सेस. ते बघा कसा लिहितोय. उचलत नाही बघा. दुसरा दमलो आंबे हे करून करून. जोरात चालू आहे. ते बघा किती भरले तर आंबे. एवढे भरून झालेत. अजून बाकी आहेत अजून भरायचे. छोटे मोठे सगळे आहेत. हे पण आहेत भरायचे. थोडा मी ब्रेक घेतो. बापरे बघा धुवा पुसा आणि भरा. थकून झाले. वाट लागले. पुन्हा खाली केले. हे थोडेसे बाकी आहेत. इथे बघा इथे किती होते. इथे पण थोडेसे आहेत अजून थोडे बाकी. आम्ही सगळे बॉक्स घेऊन टाकले गाडीमध्ये. 30 बॉक्स आम्ही गाडीत ठेवलेत. अजून
अजून जेवढे बसतील तेवढे एवढेच आहेत आता, थोडे 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 थोडे. टोटल 50 असतील. वाट लागले माझी तर. बापरे, पप्पांची वाट दाखवा किती लागली. हे लोक झोपतील आता. ही बोलबत्ते आता 5 मिनिटं बडबड करेल जरा दापोलीपर्यंत, नंतर कधी झोपून जायला समजणार पण नाही. लोक फक्त आंबे घेतात आणि सांगतात पैसे कमी करा, म्हणजे आंब्या मागची मेहनत बघा किती लागते. बघा या आंब्याचा चीक काढून ते साफ करून परत पुसून मग परत बॉक्समध्ये भरा, पॅक करा, एवढी मेहनत आहे. आपण फक्त मुंबईला जे राहतात लोक ते विकत घेतात आंब्याने, सांगतात जरा कमी करा, पैसे कमी करा, इथून घेऊन जा परत विका, द्या लोकांना, घरी घरी पोचवा. त्यात पण एखादा आंबा खराब आला तर लोक बोलतात ते पण त्यांना रिप्लेस करू. खराब असा नसतो. दाखव का तू त्यातला 1-2-4 आंबे दाखव. हे चीक लागलेले आहेत ना आंबे, हे बघ किती रेड आहे ह्या साईडला. आणि हे बघा असे हे गावचे आंबे असे असतात, हे वरती लाल असतात ना ते, म्हणजे यांना काय करायची गरज नाही लागत, म्हणजे फक्त त्यांना गवतात ठेवलेत ना आपण की ते पिकतात ते असे 2-4 दिवसांनी. हे जे विकतात मुंबईला आणून ते कसे असतात, ते पावडरवाले असतात, काय काय इंजेक्शनवाले असतात, त्याच्यामुळे ते लगेच पिकतात पण दिसायला पण छान दिसतात, त्याचा कलर वगैरे. गावचे आंबे कसे असतात दिसायला पण नाही पण त्याचा स्मेल असा येतो ना एकदम छान, की एकदम असं खावंसं वाटतं लगेच. ते अजून ते दाखवते दुसरेवाले जे चीक पडलेले ते तुम्हाला दाखवतो. थांबा 2-4 आंबे मी दाखवतो. हां ते लोकांना वाटतात की खराब आहेत आंबे. हे चीक लागलेले ना, हा खराब नाही, हा आतून चांगला आंबा. म्हणजे असे बहुतेक खूप आंबे काढले ते इथे या साईडला, ते आम्ही खाऊ, ते लोकांना नाही देणार, त्यांना वाटतं की खराब आहे आंबे, सो आम्हीच घेऊन जाणार आहे. असे जे लागलेलं असं चीक इथून असा पडतो असा आंब्याला पूर्ण, ते त्याच्यामुळे आम्ही ते सगळं साफ करतोय. हे आणि चीक म्हणजे पूर्ण चीक काढून त्यातलं मग ते साफ करून मग बॉक्समध्ये भरतोय. ते चिकारीवाले आम्ही नाही देत मग सगळ्यांना. असं सगळं आहे. किती भारी वाटते ना, संध्याकाळ आली एकदम छान, असं शांतता आहे, कोणच नाही ते. हे लोक पण मुंबईला राहतात बघा, एकदम शांत. 7:45 वगैरे वाजले, 7:30 समथिंग. ते टाईम पण आम्ही बघितला नाही. सगळीकडे काळोख काळोख काळोख. जे राहतात त्यांच्या इथे फक्त लाईट आहे. त्यांची मम्मी म्हणजे माझी सासू इथेच राहणार आहे आता, ती महिनाभर. बाकी आम्ही सगळे मुंबईला जाणार आहे लगेच. हा पेंडा पण आणलाय परत बॉक्समध्ये, संपलेला सगळा पण आणलाय भरायला परत. बहुतेक आम्ही सगळं हे करून टाकलंय. कापून बघतोय आता कसं आहे. हो छान आहे. दाखव बघू दे. अरे हे बघा, बघितला. काही आलाच नका आम्हाला. तुम्ही द्या बी नाही ते काय खाते बघ कशी लगेच उचलून. ते तुम्ही मेहनत करता तुम्ही सांगायचं. हे पहिले बाबू आंबट गोड आहे. तुम्ही द्या बी काय असेल ते तुम्ही सांगायचं आणि ते घ्यायचं. तुम्ही द्या बी ह्याची मतलब नाही मला द्या. एक सुरी बा खाली. आले तर गोळ्या खायला खाती. ये चावू नको. चावू नको काय, त्यांनी दिला आता. आहे ना दे ना. अजून एक द्या ना काकी. कुठून देणार? अरे ते आणून देत आहेत. एक आहे. हा वाला 1 नंबर आहे. हा त्या झाडाचा आहे, आता दिसत नाहीये. या आंब्याचं हा आंब्याचं छान आहे. कळ आहे बघ की खायला. अरे आंबट आहे. 1 नंबर आहे, जाऊन बघा. 1 नंबर आहे ना. दे जरा चक्कू दे. नाही सॉरी. धू ना त्याला आधी, धू. बघा कशी करते बघा. माझ्यातला घेतला लगेच. हे खाऊन टाका तुम्ही. हा छोटे मोठे आंबे. एक दादाला द्या. तिथे कुठे टाकता? काढायला लागेल. हे चुपायचे घे.
मग ते गोड दादा आहे. पहिला खा मजा आहे. जेवताना खाऊया ना. नाही जेवताना दुसरे कापू. ते पडले मिळले नाही. या चला धुवून नका खाऊ मजाच आहे. ते चुपायचे आंबे आहेत हे. काय खाल्लं? हे खाते बघा ह्या झाडावर आता पडला इथे खाली. चला हिला फिनिश करतो नंतरला भेटू हा? काय ना? झाडावर खायचे वाव जरा भारी वाटतंय. आतमध्ये उतरायचा आणि हा जो पाणी येतो ना त्यावेळेला पाईपनी फास्ट पाण्याने धुवून काढायची आपली चिडी लावून. कोण बोलले इथं लग्न झालंय हे आम्ही असं करू. आता अंगावर उडेल चीक. आता वेडेत का? असं अरे निघत का नाही अरे पहिलं उडेल डोळ्यावरती. लांब घ्या ना. चला चला आता फिनिश असं नाही निघाला की जरा असं असं करायचं त्याला तर त्याला असं असं आता नरम झाला आता निघेल बघा चला झोप झाली माझी थोडी बघूया नंतरला आंबे कोणाला पाहिजे असतील तर सांगा देऊ आम्ही तुम्हाला तर ते विचारायला लागतील किती कसे डझन आहेत इकडे सगळी तयारी चालू आहे फटाफट जायची सो बघा बाकी आम्ही सगळे ठेवले आहेत गाडीमध्ये आता हे फक्त ठेवायचे अजून सो चला आता मी व्हिडिओ एंड करतोय आणि सांगा हा व्लॉग कसा वाटला आणखी भरपूर दिवसानंतर मी शूट करतोय टाईम भेटत नाही त्याच्यामुळे आणि पप्पामुळे गेले चला आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे ज्या व्हिडिओ बघतात ना तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बोल. सो चला भेटूया आता काय व्हिडिओ बनवत नाही आता मी डायरेक्ट निघतो आता मुंबईला जेवायचं आणि लगेच मुंबईला निघायचं आहे त्याच्यामुळे आम्ही आता काय व्हिडिओ बनवणार डायरेक्ट मुंबईला भेटू आणि कोणालाही आंबे हवे असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आम्हाला तसं मी रिप्लाय करू तुम्हाला आणि सपोज जवळपास असेल आमचं लोकेशन बोरिवली आहे सो कुठे जवळपास असेल तर आम्ही तुम्हाला घरपोच पण देऊ पण कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला हवे असेल तर आम्ही प्राईस सांगू मग तुम्हाला तसा ओके चला बाय भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये हा.